नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅट लेजंडमध्ये. तर काल सेबीचं एक सर्क्युलर आलेलं आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तर ते काय आहे ते आपण मोठामोठी समजून घेऊया. तर जे डेरिव्हेटिव्हची कॉन्ट्रॅक्ट साईज आहे ती वाढवलेली आहे. पहिला ती 5 लाख ते 10 लाखापर्यंत होती, ते आता वाढवून 15 लाख ते 20 लाखपर्यंत केलेले आहेत. तर याचा इफेक्ट काय होणार, तर आपले जे इंडेक्स आहेत निफ्टी 50 आणि बँक निफ्टी, तर निफ्टीची लॉट साईज आधी किती होती 25, बरोबर, ते आता वाढून एक 75 ते 100पर्यंत होऊ शकते. आणि बँक निफ्टीची लॉट साईज आधी होती 15, ते वाढून एक 45 ते 60च्या दरम्यान होऊ शकते. मग ह्याचा काय प्रॉब्लेम होणार आहे, तर ते छोटे ट्रेडर होते जे 1 ते 2 लॉट करू 1 ते 2 लॉटवर ट्रेड करत होते, हा थोडा त्यांना प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे. तर आधी विकली एक्सपायरीज होत्या, बरोबर, तर त्या आता कॅन्सल होऊन वीकला 2च एक्सपायरी होणार आहेत, एक NSEची आणि एक BSEची. ओके, तशी ही न्यूज चांगली आहे. बाकी जे एक्सपायरीला कॅलेंडर स्प्रेड करून पैसे कमवत होते त्यांना आता ते कमवता येणार नाही आहे. अपफ्रंट कलेक्शन म्हणजे ते आता तसंही ते 90% आपल्याकडनं तर घेतच होते, ते आता 100% घेणार. इट्स ओके, काय एवढं मोठा विषय नाही आहे. बाकी तुम्ही जर प्रॉफिटेबल ट्रेडर असाल तर तुम्हाला ह्याचा काहीच फरक पडत नाही. असे सर्क्युलर ह्याच्या आधी आले, ते आत्ताही आलेत आणि ह्याच्यानंतरही येत राहणार. त्यामुळे भिण्यासारखं काही नाही आहे. आणि जर तुम्ही लॉस करत असाल, ओके, तर थोडंसं तुम्ही नॉलेज घ्या, अजून थोडं शिका आणि लवकरात लवकर प्रॉफिटेबल व्हा. बाकी भिण्यासारखं काही नाही आहे, काही टेन्शन घेऊ नका. बिंदास आपले रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिननं ट्रेड करत राहा, काही होत नाही. धन्यवाद.